असं तुम्ही SP साहेबांना भेटले आहे तर मनोज जरांगे यांना काही धमकी दिली होती, काय माहिती सांगता? गेल्या 2 दिवसापासून सनी या कटामध्ये कोण सहभागी आहेत कोण नाही. पोलीस प्रशासनाने 2 दिवसापूर्वी 2 आरोपी आणले आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्याकडे ठेवलेलं आहे. त्यांच्याकडूनच माहिती मिळते, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून पण मिळते की पाटलांना काहीतरी विष प्रयोग करून सरी मारण्याचा प्रयत्न केला. ज्याही यांच्या पाठीमागं, या आरोपींच्या पाठीमागं जो कोणी आका असेल, जो कोणी राजकीय नेता असेल, ज्यांनी समजा या मराठा समाजाच्या दैवताला संपवण्याचं काम केलं आहे, असल्या हरामखोर नेत्यांना समाज तर सोडणारच नाही, परंतु येणाऱ्या काळामध्ये यांच्या पाठीशी जनताही कधी त्यांना आयुष्यभर त्यांच्या पाठीशी राहणार नाही. कारण मराठा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्या 350 वर्षाच्या काळानंतर जर बघितलं तर आज कुठंतरी मराठा समाज हा एकत्र आलेला आहे आणि त्याच धर्तीवरती आज मनोज जरांगे पाटलांनी गेल्या अनेक वर्षापासून समाजाला काहीतरी मिळावं याच भावनेतून सनी समाजकार्य केलेलं आहे. परंतु या राजकीय लोकांच्या पोळ्या भाजण्याचं काम यांचं बंद पडल्यामुळं पाटलांची जळजळ या लोकांना होत आहे आणि कुठंतरी त्यांना संपवण्याचं कट कारस्थान हे डायरेक्ट काल उघडकीस आलं आहे. परंतु हे असले कितीही डाव जरी त्यांच्यावरती टाकले आणि पाटीलही स्वतः समाजासाठी मरायला तयार आहेत, कितीही या लोकांनी काही जरी केलं तर पाठीमागं पाटील हटणार नाही हे तुम्हाला आम्ही आश्वासन 100% देतो. कारण गेली अनेक वर्ष आम्ही त्यांना बघितलं आहे, त्यांच्या मनामध्ये जे जिद्द आहे ती समाजाशी एक निष्ठ आहे आणि ते समाजाचं काम करते वेळेस कुठंही मागं हटणार नाही. कारण हे समाजालाही माहीत आहे, हा समाजही त्यांच्या पाठीमागं खूप मोठ्या ताकदीनं उभा आहे. अशा कितीही बांडगुळ लोक जरी आले त्यांच्या विरोधामध्ये तर काहीही फरक पडणार नाही. परंतु आमची आज SP साहेबांना निवेदन देऊन सरी अशी मागणी करण्यात आली की या प्रकरणामध्ये सखोल चौकशी करून सरी कोणीही जो आरोपी असेल त्याचा मास्टरमाइंड जो असेल त्याला तात्काळ अटक करण्यात यावी व याच्यामध्ये या प्रकरणामध्ये SIT चौकशी लावून सरी उच्च दर्जाची समिती बसून याची निपक्षपणे चौकशी करून सरी याचा लवकरात लवकर अहवाल हा जनतेसमोर यायला पाहिजे आणि जो कोणी आरोपी याच्या पाठीमागचा जो मास्टरमाइंड असेल तो जनतेच्या समोर 100% यायला पाहिजे, हीच आमची अपेक्षा आहे. नाव काय? गणेश शिंदे.